घड्याळ तर प्रत्येकाच्या घरात असतं, पण तुम्हाला माहीत आहे का की घरातील घड्याळ चुकीच्या दिशेला लावल्यामुळे अनेक वेळा कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. वास्तुशास्त्र सांगते, काही लोक खूप मेहनत करतात पण यश मिळत नाही, घरात पैसा टिकत नाही, सतत ताणतणावाचे वातावरण राहते. यामागे अनेक कारणं असू शकतात, पण घरातील घड्याळाची दिशा देखील महत्त्वाची मानली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत घरातील घड्याळ नेमके कोणत्या दिशेला असावे किंवा कोणत्या दिशेला अजिबात लावू नये आणि घड्याळाबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं ते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. घरातील प्रत्येक वस्तूचे एक महत्त्व असते. ज्या प्रकारे देवघर, तुळस, मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर यांना महत्त्व दिले जाते, त्याचप्रमाणे घड्याळालाही विशेष महत्त्व दिले जाते. कारण घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे. वेळ ही आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही, म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की घरातील घड्याळ सतत चालू असते आणि ते वेळेसोबत घरातील ऊर्जा देखील पुढे नेत असते. म्हणूनच घड्याळ योग्य दिशेला असणे आवश्यक मानले जाते. जर घड्याळ योग्य दिशेला असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, तर चुकीच्या दिशेला असल्यास नकारात्मक परिणाम जाणवू शकतात, अशी श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील घड्याळ लावण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दिशा मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्य उगवण्याची दिशा आहे. सूर्य म्हणजे प्रकाश, ऊर्जा, प्रगती आणि नवीन सुरुवात. त्यामुळे पूर्व दिशेला घड्याळ लावल्यास घरात सकारात्मकता वाढवते असे मानले जाते. घरातील सदस्यांच्या कामांमध्ये प्रगती होते आणि जीवनात नवीन संधी प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. पूर्व दिशेनंतर उत्तर दिशा देखील घड्याळासाठी अत्यंत शुभ मानली जाते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. कुबेर हे धनाचे देवता मानले जातात. त्यामुळे उत्तर दिशेला घड्याळ लावल्याने आर्थिक प्रगतीस मदत होते आणि घरात समृद्धी वाढते, असे मानले जाते. पण दक्षिण दिशेबाबत वास्तुशास्त्र विशेष काळजी घेण्यास सांगते. दक्षिण दिशेला घड्याळ लावणे टाळावे असे अनेक वास्तुतज्ञ सांगतात, कारण दक्षिण दिशा ही स्थिरतेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला घड्याळ लावल्यास कामांमध्ये विलंब होणे, अडचणी येणे किंवा प्रगतीचा वेग कमी होणे अशी मान्यता आहे. अनेक घरामध्ये मुख्य दरवाजाच्या अगदी वर घड्याळ लावलेले दिसते, परंतु वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. मुख्य दरवाजातून घरात येणारी ऊर्जा घड्याळामुळे प्रभावित होते असे मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास मुख्य दरवाजाच्या वर घड्याळ लावणे टाळावे. घड्याळाबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवू नये. अनेक लोक जुन्या आठवणी म्हणून किंवा सजावटीसाठी बंद घड्याळ घरात ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार बंद घड्याळ म्हणजे थांबलेली प्रगती मानली जाते. म्हणून घरात जर एखादे घड्याळ बंद असेल तर ते दुरुस्त करावे किंवा घरातून बाहेर काढून टाकावे. तुटलेले, फुटलेले किंवा काच खराब झालेले घड्याळ देखील घरात ठेवणे टाळावे. अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. घड्याळ नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावे. अनेक जण घड्याळाची वेळ काही मिनिटे पुढे ठेवतात तर काही जण मागे ठेवतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार घड्याळाची वेळ अचूक असणे महत्त्वाचे आहे. चुकीची वेळ दाखवणारे घड्याळ जीवनातील नियोजनावर परिणाम करू शकतात. घरातील हॉलमध्ये घड्याळ लावायचे असल्यास पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावणे सर्वात योग्य मानले जाते. त्यामुळे घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही सकारात्मक वातावरण जाणवते, अशी श्रद्धा आहे. बेडरूममध्ये घड्याळ लावताना ते थेट डोक्याच्या वर नसावे असे सांगितले जाते, कारण त्यामुळे मनावर ताण निर्माण होतो असे काही वास्तुतज्ञ मानतात. बेडसमोर किंवा बेडच्या बाजूच्या भिंतीवर घड्याळ ठेवणे अधिक योग्य मानले जाते. घड्याळाचा रंग देखील काही प्रमाणात महत्त्वाचा मानला जातो. हलके रंग, लाकडी फ्रेम किंवा साधे डिझाईन असलेले घड्याळ शुभ मानले जातात. खूप काळे, तुटक किंवा भीतीदायक चित्र असलेले घड्याळ घरात लावणे टाळावे. पेंडुलम असलेले घड्याळ अनेकांना आवडते. अशा प्रकारचे घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यास शुभ मानले जाते. त्याचा नियमित आवाज घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करतो, अशी श्रद्धा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्र हे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे. जीवनातील यश, प्रगती आणि आनंद यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा, चांगले विचार आणि योग्य कर्म यांना सर्वाधिक महत्त्व आहे.
वास्तूचे नियम हे पूरक मानले जाते. ज्या घरात स्वच्छता असते, देवांचे स्मरण केले जाते, वडीलधाऱ्यांचा आदर केला जातो आणि प्रेमाने सर्वजण राहतात, त्या घरात सुखशांती आपोआप नांदते. घड्याळ योग्य दिशेला लावणे ही एक छोटी गोष्ट आहे, पण वेळेचा आदर करणे ही त्याहून मोठी गोष्ट आहे. वेळ हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा गमावला तर पुन्हा मिळवता येतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून घड्याळ आपल्याला प्रत्येक क्षणी वेळेचे महत्त्व शिकवत असते. योग्य दिशेला लावलेलं घड्याळ आणि योग्य दिशेने चालणारे जीवन हेच खरे यशाचे रहस्य आहे. म्हणून घरातील घड्याळ शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा. बंद किंवा तुटलेलं घड्याळ घरात ठेवू नका. मुख्य दरवाजाच्या वर घड्याळ लावणे टाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेचा आदर करा. कारण वेळेचा आदर करणाऱ्यावर यश, सुख आणि समृद्धीची कृपा कायम राहते असे मानले जाते. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की आपले वापरलेले घड्याळ कोणाला देऊ नये. जुन्या लोकांमध्ये अशी एक समज आहे की घड्याळ हे फक्त वेळ दाखवत नाही, तर ते आपल्या आयुष्यातील चालू असलेल्या वेळेशी देखील जोडलेले असते. म्हणूनच काही लोक म्हणतात की आपण रोज वापरत असलेले घड्याळ दुसऱ्याला दिले तर आपलं चांगला काळ, आपले नशीब किंवा आपली प्रगती देखील त्याच्यासोबत निघून जाऊ शकते. म्हणून बरेच लोक स्वतःचे जुने घड्याळ कोणाला भेट देत नाहीत. काही घरांमध्ये तर असंही मानलं जातं की घड्याळ भेट दिल्यानंतर दोन माणसांमधील भेटीगाठी कमी होतात किंवा त्यांच्यात अंतर येते. त्यामुळे अनेक लोक वाढदिवस, लग्न किंवा इतर शुभप्रसंगी नवीन घड्याळ भेट देतात, पण स्वतः वापरत असलेले घड्याळ देणे टाळतात. मात्र या सर्व गोष्टी श्रद्धा आणि जुन्या समजुतीवर आधारित आहेत. खरे पाहिले तर आपला चांगला काळ, आपले नशीब आणि आपली प्रगती ही आपल्या मेहनतीमुळे, चांगल्या कामामुळे आणि देवाच्या कृपेने मिळत असते. एखाद्याला घड्याळ दिल्यामुळे आपले भाग्य दुसरीकडे जात नाही. तरीसुद्धा अनेक लोक आजही या गोष्टी मानतात आणि परंपरा म्हणून त्याचे पालन करतात. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला घड्याळ भेट द्यायचं असेल तर नवीन घड्याळ द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही भेट मनापासून दिली तर तीच सर्वात मोठी शुभ गोष्ट असते. शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, घरातील घड्याळ फक्त वेळ दाखवत नाही, तर ते आपल्या जीवनाचा एक खूप मोठा धडा शिकवतो. घड्याळाचा प्रत्येक काटा आपल्याला सांगत असतो की वेळ सतत पुढे जात आहे, ती कोणासाठी थांबत नाही. आज जो वेळ आपल्या हातात आहे तो उद्या निघून गेलेला असेल. म्हणूनच प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा. आपल्या आईवडिलांसोबत वेळ घालवा, आपल्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण जगा, चांगली कामे करा, देवाचे स्मरण करा आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहा. कारण पैसा हरवला तर तो पुन्हा मिळवता येतो, वस्तू हरवली तर त्या पुन्हा विकत घेता येतात, पण एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून वेळेचा आदर करा, वेळ वाया घालवू नका आणि प्रत्येक दिवस काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करा. वास्तुशास्त्र आपल्याला घड्याळ योग्य दिशेला लावायला सांगते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपले जीवन योग्य दिशेने चालले पाहिजे. घरातील घड्याळ योग्य जागे असेल तर चांगलेच, पण आपल्या मनात चांगले विचार, चांगले संस्कार आणि देवावरील श्रद्धा असेल तर त्याहून मोठी वास्तू दुसरी कोणतीही नाही. म्हणून आज एकदा आपल्या घरातील घड्याळाकडे नक्की पहा. ते फक्त वेळ दाखवत नाही, तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत देखील सांगतं. आणि लक्षात ठेवा, वेळेचा आदर करणाऱ्या व्यक्तीला यश, सुख आणि समाधान हे एक ना एक दिवस नक्की मिळते. तर अशी होती घरातील घड्याळ कोणत्या दिशेला असावे, कोणत्या दिशेला नसावे आणि घड्याळाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती. तुमच्या घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावलेलं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. स्वामी तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीची कृपा कायम ठेवो, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.